आपण सगळ्यांनी शाळेत इतिहास, भूगोल, गणित हे सगळे विषय वेगवेगळे शिकलो, नाही का? पण कधी विचार केलाय की हे विषय खरंच इतके वेगळे आहेत का? खरं तर ते सगळे एका अदृश्य धाग्याने, एका जाळ्याने एकमेकांशी जोडलेले आहेत. आज आपण इतिहासाचं हेच छुपे जाळं उलगडून बघणार आहोत. बघूया तरी हे सगळं ज्ञान एकमेकांशी नेमकं कसं जोडलेलं आहे. कधी विचार करून बघा, ज्ञान म्हणजे काय? वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या पेट्यांचा संग्रह, की मग एक मोठं एकमेकांत गुंतलेलं जाळं? आपल्याला शाळेत मात्र बहुतेकदा असंच शिकवलं जातं, नाही का? जणू काही प्रत्येक विषय एक वेगळी पेटी आहे. पण ज्ञानाचं खरं स्वरूप तसं नाहीये. ते तर एका जाळ्यासारखं आहे, जिथे प्रत्येक धागा दुसऱ्याला जोडलेला असतो. आणि आज आपण हेच बघणार आहोत. आणि गंमत म्हणजे ही समस्या काही आजची नाहीये. अनेक वर्षांपूर्वीच शिक्षण तज्ज्ञांनी हे ओळखलं होतं की अभ्यासक्रमात विषयांना असं वेगळं ठेवणं ही एक खूप मोठी चूक आहे. कारण असं केल्याने काय होतं, ज्ञानाचे तुकडे तुकडे होतात आणि त्याचा जो मूळ अर्थ आहे तोच कुठेतरी हरवून जातो. ठीक आहे, मग हा गुंता सोडवायचा कसा? तर बघा, आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही विभागणीची समस्या नेमकी काय आहे ते समजून घेऊ. मग त्यावर सहसंबंध नावाचा एक जबरदस्त उपाय आहे तो पाहू. आणि हो, शेवटी इतिहासाचं उदाहरण घेऊन हे अद्भुत जाळं प्रत्यक्षात कसं विणलं जातं तेही उलगडून बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. विस्कळीत अभ्यासक्रम. म्हणजे होतं काय की जेव्हा विषय वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये शिकवले जातात तेव्हा ते खूपच अनैसर्गिक वाटतं. का? कारण खरं जग थोडीच असं विभागलेलं आहे. ज्ञान हे कसे माहितीये, एका नदीच्या प्रवाहासारखं. आपण आपल्या सोयीसाठी त्याला वेगवेगळी नावं देतो, पण प्रवाह मात्र एकच असतो, अखंड. मग प्रश्न येतो की या विभागलेल्या ज्ञानाला जोडायचं तरी कसं? आणि इथेच सहसंबंध ही कल्पना समोर येते. याचं श्रेय जातं एका जर्मन शिक्षण तज्ज्ञाला, J.F. हर्बर्ट. त्यांनी हे ओळखलं होतं की ज्ञानाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण विषयांना वेगळं वेगळं नाही तर एकत्र विणायला शिकतो. सहसंबंध म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा विषयांना जोडणारा एक पूल आहे, एक ब्रिज. याच्यामुळे काय होतं की एक विषय शिकता शिकता दुसऱ्या विषयाचा संदर्भ आपोआपच मिळतो आणि मग ते ज्ञान जास्त पक्का होतं. हर्बर्ट यांनी स्वतः काय म्हटलं बघा, की अभ्यासक्रमातले विषय असे मांडले पाहिजेत की एका विषयाचं शिक्षण दुसऱ्या ज्ञान ज्ञान मिळवण्यासाठी मदत करेल. म्हणजे शिक्षण हे विखुरलेल्या तुकड्यांमध्ये नको, तर ते एकात्मिक असायला हवं. कसं? तर एका विषयाचा पाया दुसऱ्या विषयाची इमारत उभी करण्यासाठी वापरता आला पाहिजे. बरं, पण असं जोडल्याने नेमकं साधतं तरी काय? फायदे काय आहेत? तर यामुळे फक्त शिक्षण प्रभावीच होत नाही, तर ते विद्यार्थ्यांसाठी खूप सोपं आणि व्यावहारिकसुद्धा बनतं. अभ्यासक्रमाचा जो बोझा वाटतो ना, तो कमी होतो, वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिकण्यातली मजा वाढते, आनंद वाढतो. ओके, तर आत्तापर्यंत आपल्याला हे तर कळलं की विषयांना जोडणं किती महत्त्वाचं आहे. पण प्रश्न असा आहे की हे करायचं कसं? तर यासाठी एक ठरलेली चौकट आहे. यात मुख्यत्वे 3 प्रकारचे सहसंबंध किंवा जोड येतात. हे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत? पहिला व्हर्टिकल म्हणजेच शीर्षात्मक, दुसरा हॉरिझॉन्टल म्हणजेच क्षैतिज, आणि तिसरा जो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्या रोजच्या व्यावहारिक आयुष्याशी असलेला संबंध. चला आता हे एक एक करून जरा सविस्तर समजून घेऊया. तर व्हर्टिकल सहसंबंध म्हणजे काय? एकदम सोपं आहे. ही आहे एकाच विषयाची साखळी. उदाहरणार्थ 7वीतला इतिहासाचा धडा 9वीतल्या धड्याशी जोडणं. मग हॉरिझॉन्टल म्हणजे काय? तर एकाच वर्गात वेगवेगळ्या विषयांना एकत्र आणणं. समजा इतिहास शिकवताना भूगोलाचा नकाशा वापरला, हा झाला हॉरिझॉन्टल संबंध. आणि तिसरा प्रकार तर आपल्या सगळ्यांचा आवडता असणार, म्हणजे जे काही आपण शिकतो त्याचा थेट खऱ्या आयुष्यात वापर करणं. आता थांबा, या हॉरिझॉन्टल किंवा क्षैतिज जोडणीमध्ये अजून एक गंमत आहे. ही जोडणी 2 प्रकारे करता येते. एक जी शिक्षक आधीच प्लॅन करून ठरवून करतात, तिला म्हणतात नियोजित सहसंबंध. आणि दुसरी जी शिकवताना अगदी अचानक उत्स्फूर्तपणे सुचते, तिला म्हणतात आकस्मिक सहसंबंध. म्हणजे बघा, नियोजितमध्ये शिक्षक आधीच ठरवतात की इतिहासाची लढाई शिकवताना भूगोलाचा नकाशा वापरायचाच आहे, सगळी तयारी असते. आणि आकस्मिक म्हणजे कसं? शिकवण्याच्या ओघात समजा सम्राट अशोकाबद्दल बोलता बोलता अचानक अकबराच्या धार्मिक धोरणाची आठवण आली आणि तो संदर्भ तिथेच जोडला गेला. दोन्ही पद्धती आपापल्या जागी खूप महत्त्वाच्या आणि प्रभावी आहेत. चला आता या सहसंबंधाचं एक सगळ्यात जबरदस्त उदाहरण बघूया, आणि तो विषय आहे इतिहास.
हो, इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटनांची नोंद नाही, तो तर ज्ञानाच्या जाळ्याचा केंद्रबिंदू आहे, एक सेंटर पॉइंट आहे, जिथून जवळजवळ प्रत्येक विषयाचे धागे निघतात. सगळ्यात आधी बघूया इतिहास आणि नागरिकशास्त्र यांचं नातं तर एकदम अतूट आहे. कसं? तर इतिहास आपल्याला भूतकाळातले अनुभव आणि घटनांचा कच्चा माल देतो आणि नागरिकशास्त्र काय करतं? तर त्याच अनुभवांवरून शिकून एक चांगला समाज कसा घडवायचा याचे नियम बनवतं. म्हणूनच एक खूप छान म्हण आहे की इतिहास हे बीज असेल तर नागरिकशास्त्र हे त्याचं फळ आहे. आता इतिहास आणि भूगोलाचं नातं बघा. प्राध्यापक घाटेंचं एक वाक्य आहे जे हे नातं इतक्या सुंदरपणे सांगतं. ते म्हणतात, भूगोल मानवाला आपली भूमिका साकारण्यासाठी एक रंगमंच उपलब्ध करून देतो. म्हणजे विचार करा, कोणतीही ऐतिहासिक घटना हवेत घडत नाही, ती कुठल्या ना कुठल्या भौगोलिक परिस्थितीतच घडते. कधी विचार केलाय की जगातल्या मोठमोठ्या संस्कृती नद्यांच्या काठीच का वसल्या, किंवा आपल्या शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करूनच गनिमी कावा का वापरला? या सगळ्या का ची उत्तरं फक्त इतिहासात नाही तर ती भूगोलात दडलेली आहेत. म्हणून म्हटलं जातं की भूगोल हा इतिहासाचा फक्त रंगमंच नाहीये, तर तो एक प्रकारे इतिहासाचा दिग्दर्शक आहे. आणि मग येतो अर्थशास्त्र. सर जॉन सिले यांनी काय मस्त म्हटले बघा, अर्थशास्त्राशिवाय इतिहासाला मूळ नाही आणि इतिहासाशिवाय अर्थशास्त्राला फळ नाही. किती खरं आहे हे. कोणत्याही मोठ्या युद्धामागे, साम्राज्याच्या उदयामागे किंवा त्याच्या अस्तामागे आर्थिक कारणंही असतातच. औद्योगिक क्रांतीचंच उदाहरण घ्या ना, त्या एका घटनेने तर सगळा इतिहासच बदलून टाकला. आणि हे जाळं इथेच थांबत नाही. विचार करा, इतिहासातल्या तारखा, सनावळ्या, कालगणना हे सगळं गणिताशिवाय शक्य आहे का? अजिबात नाही. मग विज्ञानाचं काय? नवनवीन शोधांनी इतिहासाची दिशा कशी बदलली हे आपल्याला विज्ञानच सांगतं. आणि त्या काळातला समाज, तिथली कला, तिथलं साहित्य हे सगळं मिळून तर इतिहासाला जिवंत करतं, नाही का? तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? निष्कर्ष काय? तर एकच, की विषय एकमेकांशी जोडल्याने शिक्षण फक्त प्रभावीच नाही, तर ते सोपं आणि आपल्या आयुष्याशी जोडलेलं होतं. हे फक्त कुठलं तरी मोठं शैक्षणिक तत्वज्ञान नाहीये, तर ही शिकण्याची आणि शिकवण्याची एक उत्तम पद्धत आहे. कारण जेव्हा आपण विषयांना असं जोडून बघायला लागतो तेव्हा ज्ञान फक्त पाठांतर होत नाही, ते आपल्याला खरोखरच समजतं. ते आपल्या विचारांचा एक अविभाज्य भाग बनतो आणि मग खऱ्या आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला एक मोठा, व्यापक दृष्टिकोन मिळतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा काहीही वाचाल किंवा शिकाल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की याचा संबंध अजून कशाशी असू शकतो. कारण लक्षात ठेवा, ज्ञान हे सरळ रेषेत धावत नाही, ते एका सुंदर गुंतागुंतीच्या जाळ्यासारखं सगळीकडे पसरलेलं आहे. तर मग आज कोणते नवे संबंध शोधणार